माझी मज झाली छंदया नामाचा मला भान नाही हो राहत। आता मी काय बोलतोय याची आठवण मला राहत नाही। थोडा आवाज द्या, मला आठवण राहत नाही, पण हे बोलल्याशिवाय माझं समाधान होत नाही। इकडे या, हात धरला। पाटील कुलकर्णी बैसले जाण, आला घेऊन तया ठाया, आला घेऊन तया ठाया। जिथं गावकीचे पाटील बसलेले होते, जिथं कुलकर्णी बसलेले होते, त्या गावच्या पंचांकडे तुकोबाऱ्यांना आणलं। ताळपत्री घातली होती। अरे येतो ना बाबा, येतो ना बाबा। भजन करून 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 कर्ष झालेले, शरीर थकलेले तुकोबाराय ओढत नेलं तुकोबाऱ्यांना। चिपड्या रस्त्यानं पडल्या, विना गळ्यामध्ये आहे। ताळपत्रीवर गेले, तुकोबाऱ्यांनी गावकीला नमस्कार केला आणि तिथं बसले। हे बहिर दिशेला गेल्यावर अभंग गातात, आपल्या कुळदेवताचं नाव घेतात। खरंय का तुकोबारे? खरंय। तुमच्याकडून अपेक्षा नव्हती तुकोबाराशी, होतं माझ्याकडून। मी कोणाला ऐकू येण्यासाठी बोलत नाही, पण मला बोलल्यानं राहत नाही, ते माझ्या बाहेर येतं। तुम्हीच बोलता ना, मी नाही। साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता धनी आपुलिया बळे। नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची। तो मला बोलवतो निळा मनी, मी बोलता दिसे परी त्याची सत्ता। त्याच्या सत्तेत मी बोलतो। महाराज, गाव विरोधात चाललंय तुमच्या, तुम्हाला कळू नये चांगलं वाईट। भागीरथी चिपड्या घेऊन आले माग, बापाच्या चिपड्या पडलेल्या होत्या, बसल्या तिथं। पाहत होते आपल्या वडिलांना आरोपीच्या पिंजऱ्यात यांनी उभं केलंय, आणि सगळी तुकोबाऱ्यांना बोलताय, खबरदार, एक शब्द सुद्धा तुमच्या मुखातून इथून पुढे येऊ नये। हा धर्मशास्त्राचा, आपल्या देवतेचा अपमान आहे। अभंग गायचे नाही? बर बर, तुम्ही बोलले, देव बोलला बाबा। अभंग म्हणायचे नाही, शब्द सुद्धा, अक्षर सुद्धा तोंडातून काढायचं नाही। अनेक दुष्काळ पचवलेली तुकोबारे कधी रडताना गाथेमध्ये पाहायला मिळत नाही, पण अभंग गायचे नाही म्हटल्यावर तुकोबाऱ्यांच्या डोळ्याला पाणी आलं। बर बर, मी नाही गाणार, काही झालं तरी अभंग म्हणायचे नाही। तुकोबारे इतकी प्रामाणिकता होती तुकोबाऱ्यांच्या जगण्यात। अहो तुकोबारे प्रतिप्रश्न करतात त्या पंचांना, का हो तुम्ही म्हणताय अभंग बोलायचे नाही, पण मी उभं आयुष्य अभंग बोलता बोलता वेचलंय, घरी गाथीचे गाथी तयार झाले, त्याचं काय करू? हा बरं झालं, ते सगळे बांधायचे, खालून दगड बांधायचे त्याला, आणि सारं इंद्रायणी सोडून द्यायचं, ती ठेवायचं नाही। ते कशाला ठेवायचं? तुम्हाला सांगता येतो का देव? दुष्काळात संतो नावाचं पोरग मेलं, पाण्याचा थेंब नाही, अश्रू नाही, पण आज महाराज भावनिक होते। अहो बायको मेली, दावणीचा बैल मेला, कधी डोळ्याला धारा लागल्या नाही। घरमालकीनीनं आयुष्यभर दुःख व्यक्त करावं, पण तुकोबाऱ्यांनी त्या दुःखाकडे पाहिलं नाही। माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या। नाही सांगितलं, फुटकाची विना त्याला दोनता, करीर जार पंढरीच्या। काय पण तक्रार नाही तुकोबाऱ्यांकडे। दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य
श्रीयनेला श्री एक अन्न अन्न करिता श्री एक अन्न करिता सगळं सगळं उपला पाटील गावीचे उपला पाटील गावीचे आता मज भीक कोण घाली थांबले नाही तुकोबा पण आज यातना होत आहे मनात तुकोबारे म्हटले अरे जर देवाला माझ्याकडून हे सगळं बुडवायचं होतं तर बोलवलं का आणि जर बोलवून घेतलं तर बुडवतोय का माझी काय प्रापंच सांगितलं का मी अरे तुझेच गुणानुवाद गायले ना पण घरी आले अंबरठा ओलांडला अंबरठा भरून आला पान 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 बाजूला गेलेलं तुकोबारे वाड्यात गोळा करायला लागले कधीच तुकोबारेंच्या पारमार्थिक क्षेत्रात भाष्य न करणारे जिजाई जवळ आल्या तुकोबारेंच्या आणि म्हटल्या बोलतच नव्हत्या कधी पारमार्थिक क्षेत्रातलं पण एक वाक्य म्हटलं प्रपंच जसा बुडवला तसा परमार्थही बुडवायला निघाले वाटते आता राहू द्या लेकरांना आवडतं ते आता गंगाधर पंत मवाळ बहिणाबाई शूरकर घरात होत्या राहू दे तुकोबार एवढे अभंग राहू द्या आमच्या जीवनाचा भंग नाही होऊ देणार ते अभंग आम्हाला तारणार आहे ते अभंग राहू द्या तुकोबार तिथेही त्यांना सांगतात वचना फिरती अधम जन दिलेला शब्द जी माणसं बदलवतात त्यांना अधम म्हणतात मी गावकीला शब्द देऊन आलोय मी हे बुडवल्याशिवाय आता थांबणार नाही सगळे अभंग या दोघांनी ठरवलं तुकोबाऱ्यांना हाताला सहकार्य करायचं नाही उचलू लागायचे नाही अभंग आपले जातील घेऊन आता आमचं ऐकत नाही ना न्या मग तुम्हालाच एवढे नेता येतील कसे सगळे अभंग बांधले उजव्या हाताला डाव्या हाताला हसत होती देऊ तुकोबाऱ्यांना हसत होते लोक पाव आयुष्यभर केलं ना आता बुडवायला निघाले दगड बांधले इंद्राणीत उतरले गुडघ्या एवढं पाणी मांडी एवढं पाणी कमरे एवढं पाणी छाताड्या एवढ्या पाण्यात गेले आणि एकदा त्या अभंगांना नमस्कार केला महाराज आणि सगळे अभंग इंद्राणी सोडून दिले आकाशाकडे पाहत तुकोबारे रडत होते आले शिडेवर बसले जवळ विना होती रामकृष्ण हरी भजन केलं तुकोबाऱ्याने खूप देवाचा पहिल्यांदा तुकोबाऱ्यांचा राग शांत करण्याची वेळ परमात्म्यावर आली कोण्यात तोंडाने याच्या पुढे जावं या महात्म्याच्या पुढे जावं बोलता 13-14 दिवसाचा कालावधी उपोषणात गेला वेळ कमी आहे कालावधी उपोषणाचा संपल्यानंतर पहाटेची वेळ आहे मंगल वेळ आहे शांत वातावरण आहे अशा मंगल वेळेमध्ये पांडुरंग बाळ मूर्ती गाई गोपाळ सांगाती एवनिया प्रीती समचरणी राहिला आला तिथे पांडुरंग बाळमूर्ती सुंदर स्वरूप परमात्म्याचं आणि तुकोबाऱ्यांची विना वाजवायला लागला अरे काय विना वाजून तुकोबारे त्यांच्याकडे पाहताय भानावर आले तुकोबारे पाहलं हाय ज्याचं भजन करतोय तो विना वाजवायला आलास कुठं होता एवढे दिवस इंद्राणी तो भावतो कशाला तुमचे अभंग घेऊन देवा का रे खोटं बोलायची काही सीमा तुला अरे 7 वर्षाचा होता त्यावेळेला 7 योजन असलेला गोवर्धन पर्वत 7 दिवस करुंगळीवरती धारण केला तेव्हा तुला ओझ नाही झालं रे आमच्या अभंगाचं बरं ओझ झालं तुला डोंगरावर तुझं काय होतं अरे या तुकोबाऱ्यांच्या एका एका अक्षरात
आहे माझा रमाकांत. माझ्या एका एका अक्षरात तू आहे देवा, तरी उचलायला इतका उशीर केला. समजलं रे तुझं प्रेम. इतके दिवस लावले तेव्हा माझा जीव होता रे त्या पानांमध्ये, त्या अभंगामध्ये. का लवकर आला नाही? जेव्हा अभंग बुडवले ना तुकोबाराय, तेव्हाचा अभंग घेऊन मी परत निघालो होतो. पण माझा हात त्या इंद्रायणीनं धरला आणि मला ती म्हटली, देवा हे सगळे अभंग इंद्रायणीच्या तटाकावरच तुकोबाऱ्यांनी म्हटले रे, पण एकत्रित तुकोबाऱ्यांच्या अभंगाचं पारायण करायची वेळ कधीच आयुष्यात आली नाही. एकदा ते अभंग जर या इंद्रायणीच्या स्नानाला आले असतील तर एकदा मला त्या अभंगाचं पारायण करू दे देवा. मी गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, सिंधू, गोदावरी, तापी, पूर्णा या सगळ्या नद्यांना माझ्या घरी पाहुण्या म्हणून बोलावलंय. त्यांच्या पत्रावळी घातल्या आणि त्या पत्रावळीवर तुकोबाऱ्यांच्या गाथेतला ब्रह्मरस वाढणार आहे. तू जरा गाथा आत्ताच्या आत्ता परत नेला तर त्या सगळ्या माझ्या भगिनी माझ्यावर रुसतील आणि शाप देतील त्या महाराष्ट्राला. आम्ही महाराष्ट्रात येणार नाही. देवा या भूमीनं पाण्यानं जोडून राहिलं तर ती पिकेन, आशीर्वाद देतील, भूमी सदैव सुखी असेल. ऐक न देवा, एवढं आमचं पारायण होऊ दे. परमात्मा म्हटले, मी तुमचं पारायण होईपर्यंत मी काय बाजूला जात नाही. मी इथं उभा राहतो, तुम्ही पारायण करा. फक्त एक अट, पान पलटायचं झालं वाचून की मी पानाला हात लावेल. तुमचा स्पर्श करायचा नाही, कारण तुमचा स्पर्श झाला तर माझ्या तुकोबाऱ्यांचे शब्द भिजतील. ते कोरडे ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. कोरडे कागद उदकी लागू निधी बुंद. जेव्हा तुकोबाराय त्यांच्या गाथेचं पारायण झालं तेव्हाच गाथा तुमच्या सुपूर्द करण्याची वेळ आली. तसाच गाथा बाहेर आला. देवाला मिठी घातली तुकोबारायांनी. वा देवा, खरा सुखाचा वाली आणि दुःखाचा हरण करता तू आहे. जग माझ्या विरोधात गेलं, पण ज्याच्या करता अभंग म्हटले होते तो विरोधात जाणार नाही या विश्वासानंच अभंग बुडवले होते. ही शेवटची परीक्षा होती देवा माझ्या आयुष्याची. ज्यांनी ज्यांनी अभंग बुडवायला तुकोबाऱ्यांना प्रवृत्त केलं तेच गाथावरती आल्यानंतर त्या उडणाऱ्या पानांचा वर्षाव पुष्पवृष्टी स्वर्गातल्या देवतांची होत होती. त्या पानांकडे पाहून, त्या अभंगांकडे पाहून लोक नमस्कार करत होते. आम्हाला वाचू द्या, आम्हाला वाचू द्या, आम्हाला बघू द्या, आम्हाला बघू द्या. तेव्हा अभंग वाचण्याची धडपड करावी लागली तरी वाचता आली नाही. आज सरळ अभंग वाचता येत आहेत तरी आपण धडपड करत नाही. हे या वैज्ञानिक कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगाचं दुर्दैव आहे. जर समाधानापर्यंत जायचं असेल तर हे अभंग वाचून देवाकडे जा. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसं बिघडलेल्या जीवनाला सुखापर्यंत पोहोचवायला तुकोबाऱ्यासारख्या महात्म्याचा गाथा लागतो. त्याशिवाय हे जीवन देवाकडे जाऊच शकत नाही. तुम्ही तिथं जा, काय मिळेल? दुःखाचे साठी तेथे मिळेल सुख.